ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन आज तात्पुरते स्थगित करण्यात आले। निजे रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा ह्या मागणीसाठी निजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन केले होते। ते आज रेल्वे प्रशासनाने भूमिगत रस्त्याच्या कामाचे आश्वासनपत्र आमदार राजेश मोरे यांना दिलेले पत्र ग्रामस्थांकडे सुपूर्द केल्यानंतर तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले। आमचं हे आंदोलन धरणे आंदोलन आम्ही आता 4था दिवस आहे। पण त्याच्या अगोदर मॅडम आम्ही जवळजवळ 5-6 वर्षे या आमच्या रेल्वे फाटकाच्या संबंधी आम्ही रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करत आहे, मिटिंगा घेतात। त्याची पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा ही कोकण रेल्वे इथे टाकली 1962 साली, आमचा जन्मही नव्हता, त्यावेळेच्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी किंवा सुज्ञ इंजिनियर्स लोकांनी आम्हाला इथे वहिवाट होती, त्या वहिवाटीच्या हिशोबाने रेल्वे फाटक दिलेला इथे, त्याचा उल्लेख LC2 म्हणून निळजे असा होता। पण तेव्हापासून तर अविरत जवळजवळ 60-65 वर्ष होता। आता दरम्यानच्या काळात 2-4 वर्षापूर्वी जेव्हा हे DFCचं काम सुरू झाला, हे काम सुरू करण्याला पण आम्ही आमच्या कवडीमुळाने आमच्या जमिनी पण दिल्या आम्ही, म्हणजे कुठेही देशाच्या विकासाला आम्ही अडथळा आणत नाही, देशाच्या विकासाला हातभारच लावतो। पण आमचं एकच म्हणणं असतं की देशाचा विकास होताना आमच्या मानगुटीवर पाय देऊन विकास करू नका। हा जो रस्ता आमचा जिव्हाळ्याचा असा होता की ह्या रेल्वेच्या त्या पलीकडे आमच्या नर्सरी शाळेपासून शाळा, कॉलेजेस, त्याच्यानंतर बाजारपेठ, सगळ्या प्रकारच्या बाजारपेठा, हॉस्पिटल्स, बस स्टॉप, टोटल त्याच साईडला आमचा, त्या साईडवरच आमचा अवलंबून आहे। आणि नेमका त्याने हा रस्ता बंद केला आणि त्या जवळजवळ इथून 1 किलोमीटर लांब आम्हाला एक बोगदा दिला। पण आता तुम्ही आमच्या सगळ्या शाळा इथून अगदी विदिन वॉकिंग गेलं तर 3-4 मिनिटावर आहे। तर आमच्या समजा महिला झाल्या, लहान विद्यार्थी एवढ्या शाळेचा बोजा घेऊन 1 किलोमीटर इकडे जाणार, पुन्हा त्या टनल पास करून 1 किलोमीटर परत इकडे येणार, म्हणजे विनाकारण 2 किलोमीटरचा बोजा ह्या उन्हा पावसात आमच्या महिला, आबालवृद्ध, विद्यार्थी कसे जातील, हा आम्ही 4 वर्ष त्रास भोगतोय आणि 4 वर्ष याच्या विरोधात लढा चालू आहे। आणि ते आम्हाला लढायला येत नाही म्हणून आम्ही येत्या मागच्या 28 मार्चपासून रेल रोको आंदोलनात आपल्या धरणे आंदोलनाचा आम्ही इशारा दिलेला होता आणि प्रत्यक्ष ती कृतीही करत होतो। पण त्याची दखल सन्माननीय आमचे आमदार इथले कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे यांनी दखल घेऊन आम्हाला पहिल्याच दिवशी भेट दिली आणि आमचं सगळं म्हणणं ऐकलं आणि आमची तळमळ बघून आणि त्यांनाही सुद्धा वाटलं की माझ्या मतदारसंघातील लोकांवर अन्याय होत आहे। त्यांनी ताबडतोब खासदार साहेबांना परत रिमाइंडर केला। त्याबरोबर खासदार साहेबांनी लगेच त्यांचं म्हणणं ऐकून रेल्वे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, GM, DRM यांच्यावर आमचे कालच मीटिंग लावली आहे, ते दिलेले आहे। पण याच्याबद्दल आमच्या मनात शासनता आहे, कारण आम्हाला 4-5 वर्षाचा असा अनुभव आहे की एखादा रेल्वेचा ऑफिसर असेल त्याला आमची इत्यंभू A to Z माहिती देणार आणि प्रत्यक्ष कारवाई आली जवळ की त्याची एक तर रिटायरमेंट होते किंवा ट्रान्सफर होते, मग पुन्हा नवीन ऑफिसर येणार, मग पुन्हा त्याला नव्याने माहीत, मग त्याच्यात पुन्हा 1-2 वर्षाचा कालखंड जातो। तर असं होऊ नये आणि आम्हाला वाटलं असं होत असेल तर आम्ही पुन्हा हे आंदोलन स्थगित आंदोलन आहे, हे पुन्हा आंदोलन नव्या जोमाने तसंच उभारू आणि कधी रेल रोको सुधार करू। आमदार साहेब आपल्या 28 तारखेला आम्ही हा आंदोलन चालू केल्यानंतर आमदार साहेब इथे आले, आमचे राजेशजी मोरे साहेब, आणि तातडीने त्यांनी आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधून आपले रेल्वेचे व्यवस्थापन जे जनरल मॅनेजर साहेब यांच्याशी संपर्क करून तातडीने ही बैठक लावली। ही बैठक लावल्याचं कारण आहे की आम्हाला प्रत्येक वेळे ते फसवत होते रेल्वेचे अधिकारी, आणि मग त्यावेळेला आता आजची आमची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये रेल्वेने आम्हाला अशी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे की येत्या 7 ते 8 महिन्यात हा अंडरपास आम्ही बनवून देऊ। सदर आम्ही हा उपोषण स्थगित केलेला आहे। त्याने दिलेलं आश्वासन जर पूर्ण झाला नाही किंवा त्यांनी काम चालू केलं नाही तर पुन्हा आम्ही या पद्धतीने आता याच्यानंतर आम्ही बेमुदत आंदोलन नाही करणार, तर आम्ही रास्ता रोको किंवा पूर्णपणे ट्रेन आम्ही थांबवण्याचा आमचा
हे आहे तो इशारा देतो आम्ही रेल्वेला तर आमचं लवकरात लवकर त्यांनी काम चालू करावं. रामकृष्ण हरे. आज जो आम्ही इथे रस्त्याबद्दल जो आंदोलन घेतला, आजचा 4था दिवस आमचं आंदोलन होतं. काल आम्हाला 27 गावातनं जो काही सपोर्ट मिळाला ते खरंच म्हणजे आम्हाला एक बरं वाटलं की कुठेतरी आमच्या याला रस्ता आंदोलनाला काहीतरी एक नवी दिशा मिळते. काल आम्ही तिथे सीएसटीला गेलो, डीआरएम ऑफिसला. पण डीआरएम ऑफिसला आम्हीच नाही, जे काही 27 गावची संघर्ष समिती आहे त्या लोकांचा पण आम्हाला म्हणजे पुरेपूर सपोर्ट होता. तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला असं भरून आलं की कुठेतरी आमच्या बरोबरला जे माणसं संघर्ष समितीचे आहेत त्यांच्या वतीने आम्हाला जो काय तिथे चांगला इशारा मिळाला, प्रतिसाद मिळाला, ते ऐकून आमचं मन खरंच म्हणजे भरलं. पण त्याच्यामध्ये आज जर समजावा आम्ही आंदोलन मागे घेतोय, आज 4था दिवस आंदोलन मागे घेतोय, पण जर कुठे जर आम्हाला जर समजा असं डाऊट आला की बाबा नाही कुठेतरी आमची दिशाभूल करतात, तर त्याच्यानंतर आम्ही रेल रोको आंदोलन हा करणार, हा आमचा इशारा आहे.